नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। उन्हाळा आले की घराघरात वाळवण्याचे पदार्थ बनवण्याची मजा काही वेगळीच असतो आणि त्यात सर्वात आवडता पदार्थ म्हणजे साबुदाणा पापड। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कुरकुरीत आणि चविष्ट साबुदाणा पापड कसे बनवायचे ते पाहणार आहे। हे पापड वर्षभर साठवून ठेवता येतात आणि फक्त तळले की लगेच खायला तयार होतात। तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, एकदम पांढरे शुभ्र पापड आणि कुरकुरीत चविष्ट पापड तयार झालेले आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला तर मग सुरू करूया आजची समर स्पेशल साबुदाणा पापड रेसिपी। आता आपण मिक्सरमध्ये ठेवून घेऊया आणि एका डब्बा भरून मी इथं साबुदाणा घेतलेले आहे। तो आपल्याला जाडसरवर मिक्सर करून घ्यायचा आहे। तर आपण जाडसर मिक्सर करून घेऊया। एकदम पावडर सारखं भी होऊ नये, थोडं जाडसरच मिक्सर करून घ्यायचं आहे। हे बघा, साबुदाणा मिक्सर झालेला आहे, जाडसर भी करून घेतलेले आहे। तर चला आपण साबुदाणा काढून घेऊया। ज्या डब्याने मी इथं एक डब्या साबुदाणा मिक्सर करून घेतलेले आहे, तो डब्याने आपल्याला 6 डबे पाणी लागणार आहे। मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या, मी इथे 6 डबे पाणी घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी घाला। हे बघा, 6 डबे पाणी घेणार आहे मी। तर आपण साबुदाणा पावडर केलेल्या पाण्यातच मिसळून घेऊया। तुम्ही पाणी गरम ठेवून नंतर साबुदाणा मिसळलं की ते मध्येच गाठी बांधणार आहे, त्यामुळे आपण थंड पाणीमध्ये साबुदाणा मिसळून घेऊया। हे बघा, थोडं साबुदाणा पावडर घालून चांगला हलक्या हाताने मिसळून घेऊया। बघा, सगळं साबुदाणा मी इथं घातलेले आहे आणि चांगलं एकदम पांढरं पाणीसारखं दिसायला। आता आपण गॅसवर चढून घेऊया। मित्रांनो, साबुदाणा पाणी उकळी उसळ का आपल्याला गॅस जोरवर ठेवायचा आहे। उकळी पकडल्या की गॅस बारीक केलं तर बी चालेल। तर चला आपण स्वादानुसार इथं मीठ घालून घेऊया आणि हात फिरवतच राहायचं आहे। हे बघा, साबुदाणा हलक्या हाताने फिरवतच राहायला पाहिजे। तो कलर आपल्याला बदलू सारखा हात फिरवतच राहायला पाहिजे। हात फिरवायचं बंद केलं की साबुदाणा तिथं चिटकील आणि खरपून जाईल। हे बघा, हात फिरवतच राहायला पाहिजे। साबुदाणा घट्ट ओसरक आपल्याला हात फिरवतच राहायला पाहिजे आणि नाही तर साबुदाणा तिथंच करपून जाईल। हे बघा, थोडाशी कलर चेंज झालेला आहे, तो आपल्याला चिकटपण येऊसरक हात हलवतच राहायला पाहिजे। बघा, थोडीशी घट्ट झालेलं आहे। आता आपण अजून थोडं घट्ट करून घेऊया। मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुम्ही सारख्या हात फिरवतच पाहिजे, हात फिरवायचं थांबवायचंच नाही। किती हात हलवला तर आपल्याला तेवढं चिकटपण चांगलं येईल। हे बघा, एक किती छान चिकटपण आलेलं आहे। तर आपल्याला अजून थोडं घट्ट ओसर का फिरवून घेऊया। हे बघा, मस्त एकदम चिकटपण आलेलं आहे आणि आपलं साबुदाणा पापड घालायला मिश्रण तयार बी झालेलं आहे। हे बघा, मस्त चिकटपण आलेलं आहे आणि साबुदाणा एकदम चांगलं शिजलेलं बी आहे। तर चला आपण गॅस बंद करून घेऊन 15 ते 20 मिनिटं वाऱ्याला ठेवून घेऊया। हे बघा, वाऱ्याला ठेवले की आपलं साबुदाणा एकदम छान मिश्रण झालेलं आहे। चला तर आपण प्लास्टिकवर साबुदाणा मिश्रण घालून घेऊन गोल आकाराने फिरवून घेऊया। हे बघा,
मित्रांनो, मी इथे एक मोठं घालून दाखवलेलं आहे. तुम्ही पाहिजे असेल तर छोटे छोटे बी घालू शकता. हे बघा, इथं मी अजून एक छोटा साबुदाणा पापड घातलेला आहे. चला तर सर्व पापड आपण तसेच घालून घेऊया आणि हलक्या हाताने चमचा साबुदाण्यावर फिरवून घेऊया. त्या प्रकारे आपण सर्व साबुदाणा पापड घालून घेऊया. हे बघा, थोडे थोडे मिश्रण घेऊन चांगलं घालून हलक्या हाताने चांगलं गोल फिरवून घेऊया. चला तर मग आपलं साबुदाणा पापड घालायचं झालेलं आहे. हे बघा, सर्व पापड मी इथं एकदम गोल आकाराने घातलेले आहे. त्या प्रकारे तुम्ही बी तुमच्या घरात एकदा नक्कीच ट्राय करा आणि वाळले की पटापट निघणारे साबुदाणा पापड तयार झालेले आहे. हे बघा मित्रांनो, थोडेसे आपलं साबुदाणा पापड वाळलेले आहे. मी तर 1 ते 2 साबुदाणा पापड तुम्हाला काढून बी दाखवणार आहे. हे बघा, हळूहळू हलक्या हाताने साबुदाणा आपण काढून पलटून घेऊया. हे बघा किती छान निघलेलं आहे. एका कडी वाळलेलं आहे. चला तर आपण सगळं पापड पलटून दुसऱ्या कडी वाळायला ठेवून घेऊया. 1 ते 2 दिवस पापड तुम्ही उन्हामध्ये वाळायला टाकायला पाहिजे. एकदम छान पापड वाळून जातात. हे बघा केवढं छान पापड निघलेले आहे. आणि 2 ते 3 दिवस आपल्याला उन्हामध्ये टाकले की एका बंद डब्यामध्ये पापड झाकून ठेवायचं आहे. ते पापड वर्षभर चांगलं टिकणार आहे. हे बघा, पापड फिरवायचं झालेलं आहे. तुम्हाला इथं मी तळून बी दाखवणार आहे. तळत घातले की एकदम चांगलं फुलतोय. तर चला आपण पापड तळून घेऊया. हे बघा, मी एक पापड घातलेलं आहे. किती चांगलं फुललेलं आहे. त्या प्रकारे तुम्ही सर्व पापड तेलामध्ये टाकून तळून घ्या. ही रेसिपी नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.